मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि गणिताची भीती वाटत असेल, तर हा व्हिडिओ आज नक्की तुमच्यासाठी आहे. तर आज आपण टक्केवारी ट्रिक्स अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर पहा हा पहिला प्रॉब्लेम. एखाद्या संख्येचे 15% बरोबर 45. बरोबर किती? 45. तर ती संख्या कोणती ती काढायची आपल्याला. एक संख्या आहे तिला आपण एक्स मानू. एक संख्या तिला काय म्हणायचं आपल्याला? एक्स म्हणायचं. बघा, एक्स एक संख्या बरोबर एक्स आहे. तर त्याचे किती टक्के? 15%. तर टक्के किती? 15. ओके. तर येणारी संख्या जी आहे ती सांगितलेली आहे 45. बरोबर. तर मूळ संख्या किती ती काढायची आपल्याला. तर बघा काय होईल आता. एक संख्या एक्स आहे. याचे 15% म्हणजे एक्स गुणिले 15 आणि डिव्हायडेड बाय काय होईल हे 100. टक्के म्हटलं की त्या संख्येला गुणायचं असतं. कशाने? जेवढे टक्के त्यांनी आणि डिव्हाईड करायचे 100. तर येणारी संख्या किती सांगितलेली त्यांनी? 45 सांगितली. तिथं पहा पुढे करतो. एक्स गुणिले 15 डिव्हायडेड बाय हे 100 आणि बरोबर हे 45. ओके. तर पहा काय होईल आता. ते 15x बरोबर. इथं खाली लिहितोय पहा हे 15x बरोबर हे 45 जशाला तसा आणि हा डिव्हाइड जो आहे 100 तो इकडे गेल्यावर काय होईल? मल्टिप्लाय होईल. म्हणजे 45 गुणिले 100 होईल. म्हणून x बरोबर हे 45 गुणिले 100 आणि हा जो 15 आहे मल्टिप्लाय केलेला xला उजव्या साईडला गेल्यामुळे तो होईल इथं डिव्हाइड होईल. बरोबर. वर घेतो पहा थोडं. तर बघा काय येईल आता हे x बरोबर हे 15 न भाग द्या. 15 एक 15 आणि 15 त्रिक 45. तर काय येईल x बरोबर 3 गुणिले 100. बरोबर किती आले बघा. 3 गुणिले 100 म्हणजे काय होईल? 300. म्हणजे x ची किंमत किती आली? 300. तर आपल्याला काय विचारलंय? एका संख्येचे 15% मग एक संख्या म्हणजे कोणती? x गृहीत धरली. मग x ची किंमत किती आली? तर 300 आलेली आहे. तर ती संख्या कोणती असेल? मूळ 300. ओके. दुसरं गणित पहा. एका शेतकऱ्याने 300 किलो गहू पेरले. त्यापैकी 12% बियाणे खराब झाले. तर किती किलो बियाणे खराब झाले? गहू किती पेरले त्यांनी? हे गहू किती पेरले पहा? 300 किलोग्रॅम. ओके. तर त्याच्यापैकी किती टक्के खराब झाले? 12%. मग किती टक्के खराब झाले ते? हे 12%. तर एकूण ह्या 300 किलोपैकी किती किलो गहू खराब झाले ते आपल्याला काढायचे. ओके. म्हणजे 300 किलोपैकी 12% खराब झाले म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला? ह्या 300 जो आहे ह्याचे टक्के काढावे लागतील 12. म्हणून काय येईल? 300 गुणिले 12 आणि हे इथं डिव्हाइड येईल 100. हे लक्षात आलं असेल तुमच्या. 300 किलोचे 12% खराब झाले. म्हणून आपण याला काय केलं? 300ला गुणिले 12 केले आणि डिव्हाइड बाय 100 म्हणजे टक्के काढण्यासाठी. ओके. तर पुढं पहा आता. मग काय येईल हे? 300 गुणिले 12 रिपीट लिहितोय डिवाइडेड बाय 100. ते 2 शून्य कट होतील. हे 2 शून्य कट होतील. हे 12 इथं बघा लक्ष द्या. 12 12 गुणिले वरी काय राहील? फक्त 3 राहील. हे 3 गुणिले 12 बरोबर आहे. 12 त्रिक 36. म्हणजे काय आलं? 36. 300चे 12% म्हणजे 36 किलो. तर 12% बियाणे खराब झाले म्हणजे किती किलो खराब झाले? तर 36 किलो. तर त्याचं योग्य उत्तर आहे 36 किलो. ओके. असे गणित नेहमी पोलीस भरती असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असेल त्यामध्ये विचारले जातात. आणि आता हा तिसरा प्रॉब्लेम पहा. एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत. एक तुकडी म्हणा किंवा वर्ग असेल त्याच्यामध्ये 60 विद्यार्थी. त्यातील 85% विद्यार्थी उपस्थित होते. तर एकूण किती विद्यार्थी उपस्थित आहेत? हे टक्केवारीमध्ये दिलेले 85% उपस्थित कशाचे? 60चे. तर एकूण विद्यार्थी कसं सोडवणार आहेत आपण पहा. हे एकूण विद्यार्थी संख्या. किती एकूण विद्यार्थी संख्या? ही आहे 60. हजर असणारे विद्यार्थी हजर. एकूण 85% विद्यार्थी हजर आहेत. तर नेमकी विद्यार्थी संख्या किती हजर असेल ते आपल्याला काढायचे. ओके. म्हणजे हे जे 60 आहेत ह्याचे 85% करायचे. मग 60चे 85% म्हटलं की 60ला आपण कशाने गुणतो? 85 आणि भागिले 100. तर पहा इथं आता हे 60 ह्याचे गुणिले याला गुणिले काय येईल? 85 डिवायडेड बाय 100 म्हणजे 85% आपण काढायला होतो. हा एक शून्य कट होईल. पुन्हा हा दुसरा शून्य कट होईल. वर काय राहिला तर इथं पहा 6 × 85 डिवायडेड बाय 10. तर 10 न गुणायचं या आपलं भागायचं वरच्या संख्या
आपण या 85ला भागू, 10 एक 10, बरोबर. तर येईल 10 8 80, खाली राहिले 5, 5ला भाग बसत नाही, 5 वर 0 घेता येईल म्हणजे 50 होतील. ते 8 वर पॉईंट येईल आता. ओके, 50 झाले आणि खाली 10 राहिले. तर 10 एक 10 पुन्हा 10 5 50 म्हणजे इथं 8.5 येईल. तर बरोबर आहे 6 × 8.5. याचे जर आपण गुणाकार केला तर हा गुणाकार येईल बघा, करून पहा, 51 येईल. म्हणजे एकूण विद्यार्थी 85% म्हणजेच 51 विद्यार्थी त्या दिवशी हजर असतील. पहा, डबल दाखवतो, 60चे 85% म्हणजे किती विद्यार्थी हजर असतील त्या दिवशी? 51 विद्यार्थी. बरोबर, लक्षात आलं असेल. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे सर्व प्रकारचे गणित जे आहेत, बुद्धिमत्ता आहे, रिझनिंग आहे किंवा अल्फाबेटिकल ऑर्डरची जे गणितं असतात, बरोबर आहे, सगळे गणित आपण याच्यामध्ये शिकवतो. सो थँक्स फॉर वॉचिंग.